Hello friends, this is Sachin Deshmukh. I am a primary graduate teacher at Jilla Parishad Primary School, Adgaon. During this summer vacation, we are running one program for the students of Adgaon. The name of the program is My English Daily Activity. Through this program, every day I am taking one topic from the grammar and I am explaining that topic. I am providing certain examples related with the topic, and at the end of the video I am providing them one test. Students are watching the video and they are solving the test. In the evening I am sending them answers. They are checking their answers with my answers, and in this way their knowledge of English grammar it is improving. My friends, my teacher colleagues, they are helping me. This program is very useful for the development of knowledge of English grammar. Other students, they can also watch my videos and they can solve the test which is based on the video. Today we are taking the topic this and that, these and those. So initially we will study the use of this and that. Okay, this, that, these and those. Today's topic is this, that, these and those. One more thing I would like to tell you about the village of Adgaon. The parents, they are very helpful, and parents, they are enthusiastic and they are helping their children to develop themselves. They are watching the videos, they are helping their children, they are helping their sons and daughters to solve the test, and they are even checking the test. So parents help is very important for the development of their children. So today's topic it is this, that, these and those. मित्रांनो, दिस म्हणजे काय आपण पाहूयात. दिस ह्या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ होतो हा, ही, हे. हा, ही, हे. आता दिस हा शब्द कधी वापरायचा? जवळ असलेली व्यक्ती, प्राणी, वस्तू ह्यांविषयी आपण जेव्हा बोलतो तेव्हा दिस या शब्दाचा वापर केला जातो. जवळ असलेली व्यक्ती, प्राणी किंवा वस्तू. त्यानंतर दॅटचा वापर कधी करायचा? आता दॅट म्हणजे काय आपण पाहूयात सुरुवातीला. दॅट म्हणजे तो, ती, ते. तो, ती, ते. आता दॅटचा वापर कधी करायचा? दूर असलेली व्यक्ती, प्राणी, वस्तू ह्याविषयी आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण दॅटचा वापर करतो. आता आपण काही उदाहरणं पाहूयात. पहा, दिस इज अ रॅबिट. दिस इज अ रॅबिट. हा ससा आहे. जर ससा जवळ असेल तर तुम्ही दिस इज अ रॅबिट असं म्हणू शकता. हा ससा आहे. आता दूर एखादा प्राणी किंवा एखादी व्यक्ती दूर असेल तर तुम्ही काय म्हणणार? दॅट इज ॲन एलिफंट. दॅट इज ॲन एलिफंट. म्हणजे जर हत्ती दूर असेल तर तुम्ही काय म्हणणार? दॅट इज ॲन एलिफंट. तो हत्ती आहे. तो हत्ती आहे. दॅट इज ॲन एलिफंट. ओके. दिस इज अ पॅरट. दिस इज अ पॅरट. हा पोपट आहे. जर पोपट जवळ असेल तर तुम्ही काय म्हणणार? दिस इज अ पॅरट. हा पोपट आहे. दॅट इज अ स्पॅरो. दॅट इज अ स्पॅरो. ती चिमणी आहे. दिस इज अ गोट. ही बकरी आहे. दिस इज अ गोट. ही बकरी आहे किंवा ही शेळी आहे. नेक्स्ट सेंटेन्स. दॅट इज अ स्नेक.
दॅट इज अ स्नेक. तो साप आहे. दिस इज अ ट्री. दिस इज अ ट्री. हे झाड आहे. दॅट इज अ मंकी. दॅट इज अ मंकी. ते माकड आहे. दिस इज अ लॉयन. दिस इज अ लॉयन. हा सिंह आहे. दॅट इज ॲन ॲन्ट. ती मुंगी आहे. दिस इज अ बटरफ्लाय. हे फुलपाखरू आहे. दॅट इज अ क्रो. दॅट इज अ क्रो. तो कावळा आहे. दिस इज अ पिकॉक. दिस इज अ पिकॉक. हा मोर आहे. दॅट इज ॲन एग. ते अंड आहे. दिस इज अ फॉक्स. हा कोल्हा आहे. दॅट इज अ मोटार. दॅट इज अ मोटार. ती मोटार आहे. दिस इज अ रोड. दिस इज अ रोड. हा रस्ता आहे. दॅट इज अ कॉक. तो कोंबडा आहे. दिस इज an ऑरेंज. दिस इज an ऑरेंज. दिस इज an ऑरेंज. हे संत्रा आहे. दॅट इज अ स्टार. दॅट इज अ स्टार. तो तारा आहे. दिस इज an इंक पॉट. दिस इज an इंक पॉट. ही शाईची दौत आहे. दॅट इज अ हाऊस. दॅट इज अ हाऊस. ते घर आहे. दिस इज अ नेस्ट. दिस इज अ नेस्ट. हे घरटं आहे. दॅट इज अ काईट. दॅट इज अ काईट. तो पतंग आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी दिस आणि दॅटचा वापर कसा करायचा हे अभ्यासलेला आहे. आता यानंतर दीज आणि दोज या शब्दांचा वापर कसा करायचा ते पण आपण अभ्यासणार आहेत. दिस या शब्दाचं अनेक वचन दीज आहे आणि दॅट या शब्दाचं अनेक वचन दोज आहे. पहा, दिस हा जो शब्द आहे त्याचा अनेक वचन आहे दीज आणि दॅट हा जो शब्द आहे त्याचं अनेक वचन आहे दोज. आता दीज म्हणजे काय? दीज म्हणजे पहा, दीज म्हणजे हे ह्या ही. हे ह्या ही. आपण जेव्हा जवळ असलेल्या अनेक व्यक्तींविषयी, प्राण्यांविषयी, वस्तूंविषयी जे बोलतो तेव्हा दीज ह्या शब्दाचा वापर केला जातो. आता दोज पहा,
दोज आपण जेव्हा दूर असलेल्या अनेक व्यक्ती, प्राणी आणि वस्तू ह्यांविषयी बोलतो तेव्हा दोज या शब्दाचा वापर केला जातो. त्याचा मराठीमध्ये अर्थ ते, त्या, ती असा होतो. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण दीज आणि दोज ह्या शब्दांचा वापर करून वाक्य तयार करूयात. आता पहा, दिस इज अ बेंच. हे जर एकवचनी वाक्य असेल, दिस इज अ बेंच, हा बेंच आहे. आता आपल्याला अनेक बेंचविषयी बोलायचं आहे आणि हे बेंच जर आपल्या जवळ असतील तर आपण कसं बोलणार? दीज आर बेंचेस, दीज आर बेंचेस असं आपल्याला लिहावं लागेल. म्हणजे अ बेंच ह्याचं अनेक वचन असणार आहे बेंचेस आणि दीजचं अनेक वचन आहे दीज आर बेंचेस. म्हणजे ही बाका आहेत, असा त्याचा मराठीमध्ये अर्थ होईल. आता दॅटचं एक वाक्य घेऊयात आपण. दॅट इज अ ब्रश, दॅट इज अ ब्रश. तो ब्रश आहे, त्याचं अनेक वचन काय होईल? दॅटचं अनेक वचन आहे दोज आर घ्यावा लागेल आपल्याला. दोज आर ब्रशेस, ईएस ॲड करावं लागेल. अ ब्रश ह्याचं अनेक वचन होणार आहे ब्रशेस किंवा ब्रशीज. दोज आर ब्रशीज असा त्याचा उच्चार होईल. तुम्हाला दीज आणि दोज ह्याच्यानंतर आर हे टू बीचं रूप वापरावं लागणार आहे आणि त्यानंतर जे नाऊन आहे त्याचं अनेक वचनी रूप वापरावं लागणार आहे. दिस इज अ ब्रांच, दिस इज अ ब्रांच. ही फांदी आहे, ह्याचा अनेक वचन होणार आहे दीज आर ब्रांचीज. ह्या फांद्या आहेत. आपल्याला ईएस ॲड करावं लागणार आहे अनेक वचन करताना. त्यानंतर पुढचं वाक्य पहा. दॅट इज अ वुमन, दॅट इज अ वुमन. ह्याचा अनेक वचन असं होणार आहे दोज आर विमेन, दोज आर विमेन. आता अ वुमन ह्या शब्दाचं अनेक वचन आहे विमेन, दोज आर विमेन असं त्याचं अनेक वचन होईल. दॅट इज अ वुमन म्हणजे ती महिला आहे आणि दोज आर विमेन म्हणजे त्या महिला आहेत. पुढील वाक्य आपण अभ्यासूयात. दिस इज अ फॅन. हा पंखा आहे, त्याचं अनेक वचन होईल दीज आर फॅन्स. आता इथे आपल्याला यस ॲड करावं लागणार आहे. दीज आर फॅन्स, हे पंखे आहेत. त्यानंतर दॅट इज ॲन ॲपल, दॅट इज ॲन ॲपल. ते सफरचंद आहे. ह्या वाक्याचं अनेक वचन होणार आहे दोज आर ॲपल्स. ती सफरचंद आहेत, ती सफरचंद आहेत. त्यानंतर पुढील वाक्य. दिस इज ॲन ईगल, दिस इज ॲन ईगल. हा गरुड पक्षी आहे. दीज आर ईगल्स. हे गरुड पक्षी आहेत. पुढील वाक्य आपण अभ्यासूयात. दॅट इज अ क्लास, दॅट इज अ क्लास. तो वर्ग आहे, दॅट इज अ क्लास. तर त्याचा अनेक, आता हे जे वाक्य आहे याचा अनेक वचन असं होणार आहे दोज आर क्लासेस किंवा क्लासीज. ओके, दोज आर क्लासीज. क्लास ह्या शब्दाचं अनेक वचन क्लासीज असं असणार आहे. त्यानंतर पुढचं वाक्य. दिस इज अ
डॉंकी हे गाढव आहे, त्याचं अनेक वचन होणार आहे दीज आर डॉंकीज, ही गाढवं आहेत. त्यानंतर पुढचं वाक्य दॅट इज अ बेगर, दॅट इज अ बेगर, तो भिकारी आहे, त्याचं अनेक वचन होणार आहे दोज आर बेगर्स, ते भिकारी आहेत. पुढील वाक्य आपण अभ्यासूयात. दिस इज अ पेन्सिल, दिस इज अ पेन्सिल, ह्या वाक्याचं अनेक वचन होणार आहे दीज आर पेन्सिल्स, दीज आर पेन्सिल्स. म्हणजे पहिल्या वाक्याचं मराठीमध्ये अर्थ होणार आहे ही पेन्सिल आहे आणि दीज आर पेन्सिल्स म्हणजे ह्या पेन्सिल्स आहेत. दॅट इज अ हॅट, दॅट इज अ हॅट, ती टोपी आहे. दोज आर हॅट्स, दोज आर हॅट्स, त्या टोप्या आहेत, असा त्याचा मराठीमध्ये अर्थ होईल. This is an umbrella, this is an umbrella, ही छत्री आहे, ह्याचं अनेक वचन होणार आहे these are umbrellas, ह्या छत्र्या आहेत. that is a potato, that is a potato, तो बटाटा आहे, त्याचं अनेक वचन होणार आहे दोज आर पोटॅटोज, दोज आर पोटॅटोज. त्यानंतर पुढील वाक्य आपण घेऊयात. दिस इज ॲन इरेझर, हे खोडरबर आहे, त्याचं अनेक वचन होणार आहे दीज आर इरेझर्स, ही खोडरबरं आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण धिस, दॅट, दीज आणि दोज या शब्दांचा वाक्यांमध्ये कसा वापर करायचा ह्याचा अभ्यास केलेला आहे. धिस हे जे सर्वनाम आहे त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो हा, ही, हे, आणि जवळ असलेल्या व्यक्ती, प्राणी आणि वस्तूसाठी आपण धिस हा शब्द वापरतो. आणि पहा, त्यानंतर जे दॅट आहे, दॅट या शब्दाचा अर्थ तो, ती, ते असा होतो. आणि ज्या व्यक्ती, वस्तू आणि प्राणी दूर आहेत त्यांच्याविषयी बोलताना दॅट ह्या शब्दाचा वापर केला जातो. धिस आणि दॅट ह्याच्यापुढे आपल्याला इज हे टू बीचं रूप वापरावं लागतं. आणि धिस या शब्दाचा जो अनेकवचनी शब्द आहे तो आहे दीज, त्याचा अर्थ हे, ह्या, ही असा होतो. आणि जवळ असलेल्या व्यक्ती, प्राणी आणि वस्तूंसाठी दीज हा शब्द वापरला जातो. आणि दॅट या शब्दाचं जे अनेकवचनी रूप आहे ते आहे दोज, आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ ते, त्या, ती असा होतो. आणि दूर असलेल्या व्यक्ती, प्राणी, वस्तू ह्यांसाठी दोज वापरलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, आता जे व्यक्ती आहेत त्याविषयीचं वाक्य आपलं राहिलेलं आहे, त्याविषयी आपण 2 वाक्य घेणार आहोत. पहा, एकवचनी वाक्य आहे धिस इज केदार, हा केदार आहे असा त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो. आणि दॅट इज समृद्धी, ती समृद्धी आहे असा ह्या वाक्याचा अर्थ होतो. आणि जर आपल्याला व्यक्तींविषयी जर दीज वापरायचं असेल तर दीज आर बॉईज, दीज आर बॉईज, ही मुलं आहेत. आणि दोज जर वापरायचं असेल तर दोज आर गर्ल्स, त्या मुली आहेत. किंवा दीज आर टीचर्स, हे शिक्षक आहेत. आणि दोज आर फार्मर्स, ते शेतकरी आहेत.
तर अशा प्रकारे आपण व्यक्तींविषयी सुद्धा दिस, दॅट, दीज आणि दोज ह्या शब्दाचा वापर करू शकतो. आपण सर्वांनी माझा हा जो व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. हा व्हिडिओ आपण इतरांना शेअर करावा, लाईक करावा आणि ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी जी टेस्ट दिलेली आहे ती आपण सोडवावी. थँक्यू व्हेरी मच.